हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. कशा आहात सगळेजण? तर नमस्कार. नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आता दिवस मावळत आलाय आणि बघा शेतकऱ्यांची सारखी बेजारी असते. तर आमच्या इकडं ना पावसाचं वातावरण झालंय आणि आम्ही हरभरं काढले आणि आम्हाला हरभऱ्यावर चवळा झाकायचे. तर आम्ही तिकडे चाललोत आता. घालमलार चप्पल यायला दाद्या पण. तर बघा दिवस मावळत आलाय, अंधार अंधार पडायलाय पण क्लिअरिटी चांगली दिसायली सध्या तर उजेडाची. घाल चप्पल. तर आमचं दाखवते तुम्हाला गहू. हे हिरवं हा हिरवं काय आहे ते? हिरवा गहू या. आणि हे वाळल्याला पण गहू. हिरवे कांदे आहेत आणि हे वाळल्याला आपला गहू आहे. तर इकडे आहे उन्हाळी तीळ. हे आपलं तीळ आहे आणि तिळच खुरपायला चालू आहे बरं का. आता थोडा राहिलाय खुरपायचा, बऱ्यापैकी झालाय खुरपीनं. तर बघा आपला गहू आलाय काढायला, फक्त मध्ये कुठं कुठं तर ठुशा दिसायला आता हिरव्या, त्याच्यामुळं थांबलोत. तर चला आता आम्हाला ठीक झापायचंय. एवढं निघालेलं आहे आपलं हरभरं. तर बघा असं चवळा झाकलंय. जास्त पाऊस येण्याची शक्यता वाटत नाही, पण तरी पण काहीतरी आधार असा म्हणून असं इकडून इकडून राहिले थोडं उघडच. तर असा पाईप टाकला एक वरी आणि इकडून लाकडं आणि इकडून इकडून दगड टाकले. तर चला शेतातनं असं आहे ना, किती जरी कष्ट केले का नाही तर आनंद वेगळाच असते बरं का. तर बघा हे असा आपला गहू आलाय. आता गहू पण 1-2 दिवसात काढायला येईलच. आणि आमच्या इकडं आता सगळीकडेच आपल्या मराठवाड्यामध्ये सांगितले की पावसाचं वातावरण आहे, त्याच्यामुळं म्हणलं अगोदरच सुरुवात कशाला करायची, त्याच्यामुळं गव्हाला काय आणखी नाही सुरुवात केली. आणि आम्ही आता हरभऱ्यावर चवळा झाकला आणि इकडे निघालो. तर त्यांनी गुळ्यावर चवळा झाकायला निघालेत मल्हारचे पप्पा. तोपर्यंत म्हणलं चला आता इथं आपल्यानं सौर ऊर्जेच्या प्लेटीपाशी मोहरी झाडलेली, त्याचबरोबर वाटाणा सगळा काढला या. आणि विहिरीमध्ये ना कचरा जाईल असं म्हणजे सगळं जवळजवळ झाले. आणि मोहरीचं काय बी म्हणा चोळलं ना असं भुरूभुरू उडून जाते. आणि ह्या दिवसामध्ये ना वाटोळी भरपूर येतात, तसंच वारं पण येतं या. तर म्हणलं सगळं झाडून घ्यावं. तर तोपर्यंत सगळं झाडून होत होतं. मग म्हणलं ते चवळा झाकून येतील. ते चवळा गेले आमच्या इकडं सोयाबीनचं गुळी आहे, त्या चवळा त्याच्यावर झाकायला गेले. आणि तोपर्यंत म्हणलं हे सगळं झाडून घ्यावं. तर मग हे सगळं झाडायला घेतलं. आणि हिरीमध्ये जर एकदा कचरा गेला तर नंतर आपल्याला काही काढायला खूप परेशानी होती आहे. त्याच्यामुळं सहसा हिरीपाशी असं जे उडून मध्ये जाणार आहे का नाही ते कधी ठेवतच नाहीत. आणि बऱ्याच ताई दादानं सौर ऊर्जेच्या प्लेटीपाशी थांबल्यानंतर हे ते खूप कमेंट करतात. खरंच त्या कमेंट बघून असं वाटतंय ना आपल्यासारखे माणसं, आणखी शेतकरी माणसं माझे व्हिडिओ पाहत येतं आणि त्यांना पण आपल्याविषयी आपुलकी आहे. तर खरंच खूप छान वाटते तशा कमेंट बघून. आणि हे सगळं इथं ना वाटाणा होता, हिरवागार वाटाणा पण आपल्याला चांगला निघाला. चांगला म्हणजे खाईपुरता लावला होता, फक्त पसाभर लावला होता. तर जवळपास आमच्या इकडं ना 2 किलो जवळ 2-2.5 किलो जवळ वाटाणा निघाला या. तर तरी पण शेंगा इतक्या खाल्ल्या ना त्याच्या 2-3 वेळेस असं म्हणजे पाहुण्या रावण्यांना पण दिल्या, आम्ही पण खाल्ल्या. आणि वाटाणा निघाला. पुन्हा मोहरी भरपूर निघाली. मोहरी जवळपास 2.5-3 किलो मोहरी निघाली. आणि इथं सगळा तेच रमणा होता. आणि त्याचबरोबर आपलं तुरीचं पण खळं झालं आहे ना, ते तुरीच्या खळ्याचं पण रमणा इथंच टाकला होता. तर मग म्हणलं इथं सौर ऊर्जेच्या प्लेटीपाशी जाळ लावण्याऐवजी आपण हे सगळं एकत्र करावं. आणि पलीकडून आपल्या काळ्या रानामध्ये तिळाच्या पलीकडून असं सगळं रमण्याला एकदा असं म्हणजे पेटवून दिलं. आणि ते तिकडून येईपर्यंत असा दिवस मावळला होता, सगळं अंदूक झालं. पण म्हटलं चला आता एवढं ते तिकडून येईपर्यंत होऊन जाते. आणि मल्हार बसला होता मोबाईल बघत. तर चला मग आजचा व्हिडिओ कसा वाटला. आणि शेतकऱ्याचे कामं सकाळी उठल्यापासून जे सुरू होते म्हणा ते दिवस माळवेपर्यंत जोपर्यंत आणि अशी कष्ट करायची सवय लागली ना काहीच वाटत नाही. चला तर आजचा व्हिडिओ कसा वाटला. आणि नवीन कोणी असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेतकऱ्याला नक्कीच सपोर्ट करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार आणि काळजी घ्या. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.